मागच्या काही व्हिडिओ पासून जर तुम्ही आपल्या DA2 अकॅडमीच्या चॅनलवर SP च्या सेकंड चॅप्टरची व्हिडिओ बघत असाल तर सर्व कर्जाऊ भांडवल आपण पद्धतशीररित्या डिस्कस करत आलेलो आहोत आणि तुमच्यापैकी अनेक जणांना माहिती आहे की रिलायन्स कंपनीला 100 करोड पाहिजे होते, मालकांना 30 करोड टाकले. आता राहिलेले जे 20 करोड आहेत म्हणजे राहिलेले 70 करोड पैकी 20 करोड जे आहेत ते कंपनीनं काय केलं, भागांची विक्री केली. टोटल मालकीचे भांडवल किती झाले, 50 करोड. आता राहिलेले जे 50 करोड आहेत कंपनीनं वेगवेगळ्या स्त्रोतांमार्फत कर्जाऊ भांडवल घ्यायला सुरुवात केली, ज्याच्यामध्ये सर्वात पहिले कंपनीच्या कर्जरोख्यांची विक्री केली. सॉरी फॉर दॅट. त्याच्यानंतर कंपनीनं सर्वात अगोदर 10 करोड रुपयाचे स्वतःचे कर्जरोखे विकले. त्यानंतर 36 महिन्यासाठी सर्वसामान्य भारतीय नागरिकांकडून ठेवीच्या स्वरूपात 10 करोड रुपये घेतले. त्यानंतर कंपनीच्या नावाचे बंधपत्र विकले आणि 10 करोड रुपये जमा केले. अँड त्याच्यानंतर आपण लास्ट क्लासमध्ये डिस्कस केला होता की भारतीय कंपन्यांना जर एका विदेशी कंपनी मार्फत जर एका विदेशी नागरिकांकडून पैसे पाहिजे असेल तर त्यांना भागपेढीच्या सहाय्यानं ADR, अमेरिकन डिपॉझिटरी रिसिप्ट, GDR, ग्लोबल डिपॉझिटरी रिसिप्ट, ज्याला मराठीमध्ये अमेरिकन ठेव पावती, जागतिक ठेव पावती च्या मार्फत भेटू शकतात. त्याचबरोबर कंपनीला काय केलं, एका HHH नावाच्या अमेरिकन नागरिकानं 5 करोड रुपये दिले आणि रिहा नावाच्या एका ऑस्ट्रेलियन नागरिकानं, जी की अमेरिका सोडून एका दुसऱ्या देशाची आहे, राईट, तिच्याकडून 5 करोड आले. तर कंपनीनं काय केलं, भागपेढीच्या साह्यानं, भागपेढी कोण असतात, सिटी बँक असेल, बँक ऑफ न्यूयॉर्क असेल, हे सगळे भागपेढी असतात. यांच्या साह्यानं कंपनीनं काय केलं, या दोघांकडूनही 5-5 करोड रुपये घेतले अँड यांना 5-5 करोडचे भाग दिले आणि त्या भागपेढीनं या दोघांनाही हिला अमेरिकन डिपॉझिटरी रिसिप्ट दिलं, अमेरिकन ठेव पावती दिली आणि हिला जागतिक ठेव पावती दिली. आणि अशा प्रकारे आपल्या व्यवसायाचे 100 करोड पैकी 90 करोड फिक्स झाले होते, आपल्या जवळ आले होते. आता आपल्याला फक्त 10 करोड रुपयाची गरज होती. तर संचालक मंडळाने काय केलं, एक बेस्ट सर्वात आसान तरीका, सर्वात सोपा मार्ग अवलंबला. ते म्हणजेच त्यांनी काय केलं की भारतातल्याच एका बँकेकडून कॅश लोन घेतलं, राईट. आणि कॅश लोनचा अर्थ काय की बाबा बँक तुम्हाला कर्ज देईल, तुमच्या अकाउंट मध्ये पैसे टाकेल, ओके. आता जोपर्यंत तुमच्या खात्यातून तुम्ही पैसे उचलणार नाही तोपर्यंत ते पैसे बँकेतच राहणार आहेत. आणि जर समजा तुम्हाला भलेही बँक 10 करोड रुपयाचं लोन दिली, त्यापैकी तुम्ही जर 1 करोड रुपये उचललत तर बँक काय करते, 1 करोडवरच व्याज आकारते. कारण भलेही बँक तुम्हाला 10 करोड दिली, बट 10 करोड पैकी 9 करोड तर बँकेच्या स्वतःजवळच आहेत, खात्यात पडून आहेत. जे पैसे तुम्ही उचललाच नाही त्याच्यावर बँक इंटरेस्ट कसं घेईल. त्यामुळं व्यवसाय मालक काय करतो, बघा आपल्याला 100 करोडची गरज आहे, आपल्याजवळ ऑलरेडी 90 करोड रुपये आपल्या बिझनेसमध्ये आहेत आणि 10 करोड रुपये जर आपल्याला लागले तर आपण बँकेतून कधीही घेऊ शकतो. म्हणून व्यवसाय मालकांनी काय केलं, आपण कॅश लोन घेऊयात, म्हणजे गरज पडली तर आपण ते पैसे उचलू, अदरवाईज ते तसंच खात्यामध्ये राहू दे, वेळ आला तेव्हा आपण उचल करूयात त्याची. कारण आपल्याला ते 10 करोड रुपये फुकटच भेटायला, बँक काय त्याच्यावर इंटरेस्ट चार्ज करत नाहीये. जर गरज पडली तर आपण पैसे उचलणार आणि जेवढे पैसे उचलले त्याच्यावर आपल्याला लोन मिळणार. सर बँक हे फक्त अशाच पद्धतीचे कॅश लोन देते का, नाही. बँक ह्याच्या व्यतिरिक्त आणखी 3-4 प्रकारचे सेवा सुविधा पुरवत असते. ते आपल्याला आजच्या क्लासमध्ये बघायचं आहे की व्यावसायिक बँक कोणत्या कोणत्या प्रकारच्या सेवा सुविधा पुरवित असते. नमस्कार, मी प्रसाद, 12वी चिटणीसाच्या कार्यपद्धतीच्या आणखी एका व्हिडिओमध्ये तुमच्यापैकी प्रत्येकांचं स्वागत करतोय. आपल्याला जो टॉपिक आज डिस्कस करायचा आहे, चिटणीसाच्या कार्यपद्धतीमधलं दुसरं चॅप्टर मधलं व्यावसायिक बँक, कमर्शियल बँक्स हा टॉपिक आपल्याला डिस्कस करायचा आहे. सो विदाउट वेस्टिंग एनी टाइम फटाफट आपण आजचा हा जो सेशन आहे तो स्टार्ट करूयात. सर्वात फर्स्ट चेक करा, अल्प व मध्यम मुदतीच्या व्यावसायिक वित्तीय गरजांचा वित्त पुरवठा करणारे अनेक स्रोत आहेत. बघा, जर व्यवसायाला कमी कालावधीसाठी पाहिजे असेल किंवा थोडस जास्त कालावधीसाठी पैसे पाहिजे असेल तर अशा गरजा भागवणारे अनेक वित्त पुरवठा करणारे संस्था किंवा स्रोत मार्केटमध्ये आहेत. या सर्वांमध्ये व्यावसायिक बँक हा सगळ्यात प्रबल असणारा स्रोत आहे. प्रबल म्हणजेच काय, सगळ्यात मजबूत स्रोत आहे. कारण तुम्हाला पाहिजे तेवढे पैसे भारतातले व्यावसायिक बँक पुरवू शकतात. उदाहरणार्थ सांगायचं असेल, अमेरिकेची लोकसंख्या आहे नियर अबाउट 35 ते 40 करोड
आणि भारतातल्या स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये लोकांच्या खात्यांची संख्या आहे 50 करोड. म्हणजे एका देशामध्ये जेवढं नागरिक नाहीयेत त्याच्या 1.5 पटच्या आसपास आपल्या देशातल्या SBI बँकेमध्ये खाते आहेत आणि प्रत्येक खात्यातून अॅन्युअल मेंटेनन्स फी वर्षाला 500 रुपये कटत असते. म्हणजे बघा की स्टेट बँक ऑफ इंडिया भारतातली किती मजबूत आणि स्ट्रॉंग बँक आहे. त्याच्यामुळे इथं काय सांगण्यात आलेलं आहे, व्यावसायिक बँक हा सगळ्यात प्रबल असणारा स्रोत आहे. व्यावसायिक बँक भारतातील संस्थात्मक वित्त व्यवस्थेत, बघा व्यावसायिक बँक भारतातील संस्थात्मक वित्त व्यवस्थेत, संस्थात्मक वित्त व्यवस्थेत म्हणजे काय, संस्था म्हणजे सर्व बिझनेस, वित्त व्यवस्था म्हणजे जेव्हा जेव्हा एका बिझनेसला पैशाची व्यवस्था करत असते, जेव्हा जेव्हा त्यांना गरज भासत असते त्यावेळेस महत्वपूर्ण भूमिका बजावतात, म्हणजे सर्वात जास्त पैसे हेनीच देतात व्यावसायिकांना. ओके, प्रत्येक ठेवीदाराच्या व्यक्तिगत गरजा लक्षात घेऊन त्यांच्यासाठी विविध ठेव योजना बँका राबवत असतात. आता ठेवीदार म्हणजेच काय, जेवढेही सॅलरीड एम्प्लॉय आहेत, तुमच्या आमच्यासारखे छोटे मोठे व्यावसायिक आहेत, त्यांनी काय करत असतात, महिन्याला एक 20,000 30,000 झालं तसं बँकेमध्ये जमा करत असतात. राईट, आणि हे यांचे हे जमा केलेले जे पैसे आहेत, ठेवल्या ठिकाणी तर पैसे वाढत नाहीत, पैशाला कामाला लागावं लागतं तेव्हाच पैसे वाढत असतात. तर इथं काय सांगण्यात आलेलं आहे की प्रत्येक ठेवीदाराच्या वैयक्तिक गरजा लक्षात घेऊन त्यांच्यासाठी विविध ठेव योजना बँक राबवत असतात. म्हणजे तुम्ही जर आमच्याजवळ दर महिन्याला एवढे एवढे रुपये जमा केलात तर तुम्हाला 5% व्याज, एकदाच जमा केला तर 60% व्याज, अशा पद्धतीने बँक करत असते, विविध ठेव योजना राबवत असते. राईट, आणि मग सर्वसामान्य जनतेकडून पैसे घेत असते आणि अशा ठेव योजनांमधून लोकांची बचत एकत्रित केली जाते आणि हे सगळे जे लोक पैसे ठेवायलेत, सगळ्या लोकांचे ठेवलेले पैसे बँक एकत्रित करते व ती संस्थात्मक योजनांच्या वित्तीय गरजा भागवण्यासाठी वापरली जाते. म्हणजे साधं सिंपल काय आहे की सर्वसामान्य नागरिकांकडून बचतीच्या नावाखाली लोकांकडून पैसे घेणे आणि हे जमा केलेले पैसे मोठ्या मोठ्या कंपनींना कर्जाच्या स्वरूपात देणे. इथं क्लिअर कट सांगण्यात आलेलं आहे की संस्थात्मक योजनांच्या वित्तीय गरजा भागवण्यासाठी, म्हणजेच काय, मोठ्या मोठ्या कंपन्यांचे जे फायनान्शियल नीड्स असतात, मोठ्या मोठ्या कंपन्यांनी जे पैशाची गरज असतात ते भागवण्यासाठी याचा वापर केला जातो. संस्थांचे उधारीचे पैसे परत करण्यासाठी काय सांगण्यात आलेलं आहे, संस्थांचे उधारीचे पैसे परत करण्यासाठी असो किंवा मुदतीचे कर्ज असो, अशा विविध कारणांसाठी बँक वित्तीय मदत करते. आता बघा, संस्थांना कोणत्या कोणत्या कामासाठी पैसे परत करते, एखाद्या व्यावसायिकाला पैसे पाहिजे असेल, राईट, तर त्या व्यावसायिकाला कोणाला पैसे द्यायचे आहेत म्हणून तो व्यवसाय बँकेकडून मागायलाय. आता रिलायन्स कंपनी बँकेकडून पैसे मागायली, याचा अर्थ त्यांनी कोणा एका व्यक्तीकडून सामान खरेदी केले, त्याचे पैसे द्यायचे. म्हणजेच काय, संस्थांचे म्हणजे व्यवसायांचे उधारीचे पैसे परत करण्यासाठी असो किंवा संस्थांना दीर्घ काळासाठी व्यवसाय चालवण्यासाठी पैसे लागत असो, अशा ह्या सर्व कारणांसाठी बँक वित्तीय मदत करत असतात. म्हणजेच काय, बँक पैसे देत असतात. इथं शेवटचा जो पॅराग्राफ आहे त्याच्यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की संस्था म्हणजे एक दुकानदार. ओके, एखाद्या एक दुकानदाराला का पैसे पाहिजे असतात, साधं सिंपल आहे सर, त्याला व्यवसाय दीर्घकाळापर्यंत चालवायचा आहे. राईट, एखाद्या दुकानदाराला काय पैसे पाहिजे असतात की सर त्यानं कोणाकडून उधारीवर वस्तू आणलेला आहे आणि ते वस्तू त्याच्या ग्राहकाला उधारीवर विकलेला आहे. आता त्या ग्राहकाकडून पैसे आले तरच तो तिकडं देईल, म्हणजे आपल्या डेटर कडून पैसे आले तरच आपण आपल्या क्रेडिटरला देईल, आपल्या ऋणकोकडून पैसे आले तरच आपण आपल्या धनकोला देऊ शकू. आणि हे जे सर्कल आहे हे कधी कधी टाइम घेते, 3 महिन्याचा 4 महिन्याचा, आणि इन बिटवीन दिस आपल्या व्यवसायाला जर व्यवस्थितपणे चालवायचं असेल तर खेळते भांडवल व्यवसायाजवळ पाहिजे. म्हणून अशा वेळेस व्यावसायिक काय करत असतो, बँकेकडून कर्ज घेत असतो. आता हे जे बँका आहेत, संस्थात्मक व्यावसायिकांना बँक कशा कशा पद्धतीनं मदत करत असते. SBI बँक असेल, ऍक्सिस बँक असेल, बँक ऑफ बरोडा असतील, हे सगळे बँका आपल्या स्थानिक व्यावसायिकांना कशा पद्धतीने मदत करतात. सर्वात पहिला, कंपन्यांना मुदतीचे कर्ज देऊन, म्हणजे कंपन्यांना सांगतात की तुम्हाला 5 वर्षासाठी लोन देऊ, 10 वर्षासाठी लोन देऊ, तुम्ही करा बिझनेस व मोठं करा व्यवसाय, आमचे पैसे निवांत देताल. त्यानंतर कंपन्यांचे भाग व कर्ज रोखे विकत घेतात. आता नीट लक्ष द्या, रिलायन्स कंपनीला 10 करोड रुपये पाहिजेत. ओके, बट कंपनीला कर्ज घ्यायचा नाहीये, कंपनीला पैसे तर पाहिजेत बट कर्ज नको आहे. आणि बँकेला म्हणजे बँकेचा जर फायदा आहे या जगामध्ये, जर तुम्हाला कोणी पैसे द्यायला तयार असेल तर ते बँक आहे.
तुम्ही मित्राला पैसे मागा, 10 पैकी 8 मित्र पैसे देणार नाहीत. तुम्ही दोस्ताला कोणा आई वडिलांना फॅमिलीला एक्स्ट्रा पैसे मागा, त्यांनी देणार नाहीत. बँक अशी एकमात्र व्यक्ती आहे की बँक पैसे द्यायला तयार असते, कारण बँकेला माहित आहे आपण जर पैसे दिलं तरच आपलं घरदार चालणार आहे. त्यामुळे बँक काय करत असते, प्रत्येक मोठ्या मोठ्या व्यावसायिकांना बँक स्वतःहून अप्रोच करत असते. तुम्हाला 5 करोड लागतात का, 10 करोड लागतात का, कर्ज लागते का, हे लागते का. कारण बँकेला माहित आहे की आपल्याला ठेवल्या ठिकाणी पैसे वाढणार नाहीत, आपल्याला कर्ज दिल्याशिवाय पर्याय नाही. म्हणून बँक काय करत असते, प्रत्येक व्यावसायिकाला म्हणत असते लोन घ्या, पैसे पाहिजेत का, हे पाहिजेत का, ते पाहिजेत का. आणि मग व्यावसायिकांना माहित आहे आपण जर बँकेकडून कर्ज घेतलं, कर्ज 2 मिनिटात मिळून जाते, बट त्या कर्जावरील व्याजाचा बोज इतका असतो की आपल्याला आपला व्यवसाय प्रॉफिटेबल बनवावाच लागतो. आणि आजच्या जगामध्ये जिथं फुल ऑन कॉम्पिटिशन चालू आहे, कोणी व्यावसायिक, कोणताही उद्योजक, कोणताही एंटरप्रेन्युअर गॅरंटी घेऊ शकत नाहीये की त्याचा बिझनेस आज चालत आहे म्हणजे आजपासून 5 वर्षानंतर चालेल. कांट से एनिथिंग, काहीच सांगू शकता येत नाहीये. मग अशा सिच्युएशन मध्ये व्यावसायिकाला तर पैसे पाहिजे, बट त्याला कर्ज नको, त्याला त्याच्यावरचा व्याजाचा बोजा नको, आणि बँकेला तर पैसे द्यायचा आहे. मग बँक काय करत असते, व्यावसायिकांना अप्रोच करत असते, बाबा तुम्हाला लोन घ्यायचं नाहीये ना, ठीक आहे, एक काम करा, हे पैसे घ्या, याच्या बदल्यात तुमचे भाग आम्हाला द्या. आता पैसे घेतले, भाग आले, म्हणजेच काय, साधं सिंपल लॉजिक आहे. जर उद्या भागांची किंमत कमी झाली, बँकेचे पैसे आपल्याला काही घ्यायची गरजच नाहीये. का? कारण एकदा भाग जर विकले तर कंपनी स्वतःहून भागाचे पैसे परतफेड करत नाही. बट बँकेला माहित आहे की आपण ज्यांचे भाग खरेदी करायलो ते कंपनी बुडणार नाही, कारण रिलायन्स सारखी कंपनी बुडणं पॉसिबलच नाहीये, ते वरच्यावर वरच जात राहणार आहे. बँक अशाच कंपन्यांचे भाग खरेदी करत असतात की बँकेला वाटते की ज्यांचे भाग वर जाणार आहेत, जे आजपासून 5 वर्षांना प्रॉफिटेबल राहणार आहेत. बँकेला वाटलं की बाबा हा याचा बिझनेस आता ठीक आहे पण याच्यामध्ये नंतर काही चालणार नाही, मग बँक त्याला फक्त अप्रोच करते, भाई तुम्हाला कर्ज पाहिजे असेल तर आम्ही देता. तो जर म्हणला कर्ज नकोय, मग बँक त्याला काहीच म्हणत नाही. पण असा एखादा एक व्यावसायिक आहे ज्याला बँक अप्रोच केली आणि तो जर म्हणला नाही मला कर्ज नको आहे, आणि बँकेला माहित आहे ह्याला कर्ज पाहिजे पण ह्याला इंटरेस्ट द्यायला तयार नाहीये, आणि ह्याचा व्यवसाय आजपासून 5 वर्षानंतर गॅरंटीड 100% वर जाणार आहे, मग बँक काय करेल, त्याला कर्ज नको म्हणलं तर ते एक काम करा, हे पैसे घ्या, ह्याच्या बदल्यात आम्हाला भाग द्या. मग तो व्यक्ती काय करेल, पैसे घेईल आणि भाग देऊन टाकेल. ऑलराईट, म्हणजे बँकेला कोणीकडून त्यांना पैसे, त्यांच्यामधले पैसे जे आहेत ते कंपन्यांमध्ये टाकायचे. जर चांगली कंपनी असेल तर बँक भाग घेऊन पैसे देते, सो कंपनी असेल तर बँक काय करते, कर्जाच्या स्वरूपात त्यांना पैसे देते. कंपनीच्या प्रतिभूतींची खरेदीची हमी देणे, बँक सरळ सरळ बँक जे आहेत ते सांगत असते की बाबा तुम्ही काळजी करू नका, तुम्हाला जर पैसे दिले नाही तर आम्ही तुमच्या कंपनीचे प्रतिभूती वगैरे आहेत ते खरेदी करू. म्हणजे काहीही करून बँक काय करायली, पैसे त्यांच्यामध्ये टाकायली. ओके, त्याच्यानंतर अल्पकालीन वित्त पुरविण्यात बँक व्यावसायिक बँका महत्वाच्या भूमिका बजावतात. अल्पकालीन वित्त पुरवण्या म्हणजेच काय, शॉर्ट टर्म लोन. जसे की करंट सिच्युएशन मध्ये काही व्यावसायिक संस्था आहेत, जसे की बजाज फायनान्स असेल, तुम्ही आजकाल प्रत्येक मोबाईल दुकानदारच्या बाहेर बघा, अना आधार न्या उधार असे बॅनर्स लागलेले आहेत, किंवा बजाज फायनान्स अवेलेबल हिअर, टीव्हीएस क्रेडिट अवेलेबल हिअर असे बोर्ड्स लावलेले आहेत. का? कारण ह्या सगळ्या कंपन्यांना माहिती झालेलं आहे की आजकालच्या युवा पिढीला मोबाईल तर घ्यायचा आहे पण त्यांच्याजवळ काय नाहीये, पैसे नाहीयेत, आणि मग अशा वेळेस त्यांच्याकडून पैसे घ्यायचे असेल तर ते काय करायले, फायनान्स करायलेत. म्हणजे मोबाईल 40,000चा मोबाईल घ्यायचं आणि महिन्याला 1500 रुपये भरत जायचं, मस्त पैकी 40 महिन्याच्या आसपास 1500 भरत जायचं, आणि त्याच्यानंतर मोबाईल तुमचा. म्हणजे एकदा 40,000 भरायची गरज वाचली, 1500 भरल्यामुळे कंपनीला फायदा झाला, 15 चोक 60, 40,000च्या मोबाईलच्या कंपनीला 20,000 एक्स्ट्रा मिळाले. म्हणजेच कंपन्या काय करायलेत, दीर्घकालीन लोन पेक्षा आता हे कमी मुदतीचे फायनान्स थ्रू लोन वगैरे प्रोव्हाइड करायलेत. इथं काय सांगण्यात आलेलं आहे, चेक करा. अल्पकालीन वित्त पुरवण्यात व्यावसायिक बँका महत्वाच्या भूमिका बजावतात. अल्पकालीन म्हणजे 1 वर्षासाठी, 2 वर्षासाठी असे. ओके, ते खेळत्या भांडवलाच्या वित्तीय गुंतवणुकीचे प्राथमिक स्रोत बनलेले आहेत. खेळत्या भांडवलासाठी वित्त पुरवठा करण्याचा प्राथमिक स्रोत म्हणजेच कर्ज व व्यापारी कर्ज आहे. आता खेळते भांडवल म्हणजे हाताखाली भांडवल. आजच्या जमान्यामध्ये जर तुम्हाला व्यवसायाची विक्री वाढवायची असेल तर कुठं ना कुठं तुम्हाला वस्तूंची विक्री उधारीवर करावं लागते. सपोज माझं नांदेड या ठिकाणी व्यावसायिक आहे, माझं स्वतःचा बिझनेस आहे. ओके, जस्ट इमॅजिन मी काय करणार, छत्रपती संभाजीनगर सारख्या मोठ्या ठिकाणावरून, पुण्यावरून, औरंगाबादवरून वस्तू आणणार आणि नांदेड जिल्ह्यात येऊन नांदेड जिल्ह्यामध्ये जे छोटे मोठे गाव आहेत त्या गावातल्या लोकांना विकणार, खेडेगावातल्या, तालुक्यातल्या किंवा नांदेड मधल्या लोकांना विकणार उधारीवर.
आता मी सामान उधारीवर आणलो तिकडून, त्याला सांगितलं पुण्यातल्या व्यापाऱ्याला की बेटा मी तुम्हाला 2 महिन्यानंतर पैसे देतो, आणि इथे येऊन मी वस्तूंची विक्री केली आणि हे सगळे जे माझ्या हाताखालचे कस्टमर्स आहेत ते म्हणाले की आम्ही 3 महिन्यानंतर पैसे आणून देता. आता जोपर्यंत यांच्याकडून पैसे येणार नाहीत तोपर्यंत पैसे मला वर देता येणार नाहीत. मग माझ्या हाताजवळ काय ते खेळतं भांडवल पाहिजे, कॅश पाहिजे, स्वतःजवळ थोडे तर पैसे लागतात ना गिऱ्हाईकासाठी. मग अशा वेळेस मी काय करणार, खेळत्या भांडवलासाठी बँकेकडून छोटं मोठं व्याज घेणार 3 महिन्यासाठी 6 महिन्यासाठी, ज्याच्यावर एकदम नाममात्र व्याज व्याज आकारला जातो, आणि मग माझं जे खेळते भांडवलाची गरज आहे ते मी पूर्ण करेन. ऑल राईट, डन. आता हे जे बँक्स आहेत हे एका ग्राहकाला कशा प्रकारचे कर्ज, कशा प्रकारचे सेवा सुविधा पुरवित असतात हे अतिशय महत्वाचं आहे. बँक जे आहेत हे 4 प्रकारचे सेवा सुविधा पुरवत असते मॅक्सिमम कर्जाच्या बाबतीत. तसं तर बँक तुम्हाला एटीएम कार्ड देते, बरोबर, क्रेडिट कार्ड वगैरे देत असते बँक, त्याच्याबरोबर पासबुक अपग्रेड करून देते, मोबाईल बँकिंगची सुविधा वगैरे पुरवित असते, खूप काही गोष्टी, लॉकर सेवा वगैरे पुरवित असतात. बट हे सर्वसामान्य सेवा झाल्या. आपल्याला बँकेमार्फत पुरविण्यात येणाऱ्या आपल्या व्यवसायाच्या भांडवलात वाढ व्हावी अशी कोणती सेवा बँक देते ते आपल्याला बघायचं. सर्वात पहिलं आहे अधिविकर्ष सवलत, ज्याला ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी असं म्हणता येते. आणि जे अकाउंट्स मध्ये आहेत, ज्यांचं अकाउंट्स आहे त्यांना इझिली माहिती आहे की ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी काय असते ते. चेक करा. आता खात्यांचे प्रकार कोणते कोणते असतात, करंट अकाउंट असतात, सेव्हिंग अकाउंट असतात, रेकरिंग डिपॉझिट असतात. याच्यापैकी आवर्ती ठेवला बाजूला करा, तेवढं इम्पॉर्टंट नाहीये. बट सेव्हिंग अकाउंट एक बचत खाते असते आणि दुसरा चालू खाते असते. आता जे सर्वसामान्य व्यापारी असतात, ज्यांना दिवसातून 100 वेळेस पैसे यायलेत, 20-30 वेळेस ह्यांनी लोकांना पैसे द्यायलेत, नंबर ऑफ ट्रान्झॅक्शन ज्यांचे दिवसभरातून जास्त आहेत, असे व्यापारी काय करतात, चालू खाते उघडतात. आणि जे कार्यालयीन कर्मचारी आहेत, ज्यांना महिन्यातून 2 ते 3 वेळेसच पैसे येतात पगार झाले की, आणि ते पण जास्त लोकांना पैसे देत नाहीत, फक्त एक 5-6 दिवसातून छोटे मोठे ट्रान्झॅक्शन करतात, मोबाईल रिचार्ज, टेलिफोन बिल, लाईट बिल असे सगळे पेड करायचे व्यवहार करतात, अशासाठी बँक जे आहे ते सेव्हिंग अकाउंटची सुविधा देत असते. आता हे जे ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी आहे ही फक्त चालू खातेवाल्यांसाठी आहे, म्हणजे सर्वसामान्य दुकानदारांसाठी आहे, व्यावसायिकांसाठी आहे. इथं काय सांगण्यात आलेलं आहे, चेक करा. ही सुविधा बँकेत चालू खाते करंट अकाउंट असलेल्या कंपनीला दिली जाते. कर्जदार या खात्यातून जेव्हा आवश्यक असेल तेव्हा गरजेनुसार रक्कम काढू शकतो. बँकेने दिलेल्या एका ठराविक कर्जाच्या मर्यादेपर्यंत जास्तीची रक्कम खात्यातून काढता येते. या मर्यादेपर्यंत खातेदार कितीही वेळा अशी रक्कम काढू शकतो. खातेदार या रकमेची परतफेड त्याच्या सोयीनुसार करू शकतो. जेवढी वास्तविक रक्कम खातेदार काढतो त्याच रकमेवर व्याजाची आकारणी केली जाते. आता ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी म्हणजेच काय मी सांगतो. मी फक्त आतापर्यंत पूर्ण वाचून घेतलं व्यवस्थित. आता व्यवस्थित चेक करा एक्झॅक्ट ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी काय असते काय नाही, आपण चेक करूया. सर्वात पहिले व्यवस्थित बघा की हे आपलं बिझनेस आहे. स्क्रीनवर फोकस ठेवा. हे आपला व्यवसाय, ओके. आणि आपल्या व्यवसायाचं बँक अकाउंट जे आहे ते या बँकेमध्ये आहे. आणि आपल्या बँक अकाउंट्स मध्ये सध्या सिच्युएशन मध्ये 12 लाख रुपये जमा आहेत. आपल्या बँक अकाउंट मध्ये किती लाख जमा आहेत, 12 लाख रुपये. बँकेचं नाव तुम्ही अज्युम करू शकता SBI, आणि आपलं SBI बँकेमध्ये करंट अकाउंट आहे. करंट अकाउंट म्हणजेच काय, चालू खाते आपले ह्या बँकेमध्ये आहे, ओके. आता एक पार्टीवाला आहे ज्याच्याकडून आपण वस्तूंची खरेदी केली होती, राईट. एक पार्टीवाला आहे ज्याच्याकडून आपण वस्तूंची खरेदी केली होती. जस्ट 1 सेकंड, त्याच्या भावाची फोटो, हा इथं आहे हा पार्टीवाला. म्हणजे एक धनको आहे ज्याला आपला व्यवसाय पैसे देणं बाकी आहे. या धनकोला आपला व्यवसाय पैसे देणं बाकी आहे. आणि याचा फोनवर फोन आले की यार मागच्या महिन्यातले जे वस्तू घेतला होता त्याचे 18 लाख रुपये राहिलेले आहेत, लवकरात लवकर 18 लाख पेड करा, मला समोरच्या व्यक्तीला द्यायचे आहेत काहीही करून. बट आता आपल्याला जे पैसे आहेत ते 4-5 दिवसानंतर येणार आहेत, आणि हा व्यक्ती तर आपल्याला आज पैसे मागायला आहे, आणि ह्याच्यासोबत रिलेशन आपल्याला मेंटेन करावं लागते, कारण हा आपल्याला म्हणलं तेव्हा म्हणलं तितक्या रुपयाची वस्तू पाठवून देत असतो. मग आपण म्हणलं की ठीक आहे आज पैसे टाकतो. मग आपण कोणाला कॉन्टॅक्ट करणार, आपल्या बँकेला कॉन्टॅक्ट करणार,
आणि बँकेला सांगणार की मला असं असं 18 लाख रुपये एका व्यक्तीला टाकायचे आहेत, माझ्या अकाउंटमध्ये 12 लाख आहेत, मी कसं करू? तर बँक म्हणते डोंट वरी सर, आम्ही कशासाठी आहोत? तुमचं खातं आमच्या बँकेसाठी प्रेस्टिज असल्यासारखं आहे, तुम्ही एवढ्या वर्षापासून आमचे खातेदार आहात, आम्ही तुम्हाला ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी देऊ. ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी म्हणजेच काय की बघा सर, तुमच्या खात्यामध्ये 12 लाख रुपये आहेत, ऑल राईट, यस. तर तुमच्या अकाउंटला 10 लाखाची ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी आहे. 10 लाखाची म्हणजेच काय, भले 12 लाख तुमच्या खात्यामध्ये असतील तर बँक तुम्हाला कर्जाच्या स्वरूपात, लोनच्या स्वरूपात कमी कालावधीसाठी 10 लाख रुपये देऊ शकते. तर फक्त तुम्हाला किती लाख रुपये टाकायचे त्याला? 18. तर काळजी करू नका सर, तुमच्या अकाउंट मधले 12 लाख आणि आपल्या बँकेच्या अकाउंट मधले 6 लाख रुपये असे टोटल आम्ही काय करू, 18 लाख रुपये या व्यक्तीला ट्रान्सफर करू. बँक काय करणार मग, आपल्या बिहाफ मध्ये या व्यक्तीला, या आपल्या धनकोला 18 लाख देऊन टाकेल. मग आपलं काम काय झालं, याला फोन लावायचं, हा सर तुम्हाला 18 लाख पाहिजे होते, आले का? तो म्हणेल हा यस सर आले, डोंट वरी अबाउट इट. मग आपण आता कोणाला बोलणार? बँकेला. बँक मॅनेजर, थँक्यू साहेब, तुमच्यामुळे माझं एवढं काम झालं, 18 लाख रुपये तुम्ही त्याला दिलेत, आता मी तुम्हाला 6 लाख कधी देऊ? तर बँक सांगेल की काळजी करू नका सर, हे 6 लाख रुपये तुम्ही आम्हाला येणाऱ्या 2 महिन्यात कधीही परतफेड करू शकता. मग आपण त्यांना म्हणायचं की नाही सर 2 महिन्यात नाही, मला उद्या परवाच 2 दिवसात पैसे येणार आहेत, मी आले की तुम्हाला देऊन टाकतो. आणि मग 2-3 दिवसानंतर जो व्यक्ती आपल्याला पैसे देणं बाकी होता त्यानं आपल्या बँक अकाउंट मध्ये 10 लाख रुपये टाकले. त्यानं आपल्या बँक अकाउंट मध्ये किती लाख रुपये टाकले? 10 लाख. आणि मग आपण बँकेला फोन लावला आणि बँकेला सांगितलं की सर माझ्या अकाउंट मध्ये पैसे आले, चेक करा. बँक चेक करेल, येस सर तुमच्या अकाउंट मध्ये पैसे आलेले आहेत. मग या 10 लाख पैकी बँकेनं आपल्याला दिलेले कर्जाच्या स्वरूपात जे 6 लाख होते ती बँक काय करेल, काढून घेईल, राईट. आणि मग आपल्या अकाउंट मध्ये शिल्लक किती लाख असतील? 4 लाख रुपये आपल्या अकाउंट मध्ये शिल्लक असतील. म्हणजे बँकेनं काय केलं, 4-5 दिवसासाठी, 6 दिवसासाठी आपल्याला ओव्हरड्राफ्ट दिलं 6 लाख रुपयाचं. आता या 6 लाख रुपयावर बँक काय करेल, 2-4 दिवसाचं जे पण छोटं मोठं व्याज होईल ते व्याज आकारेल आणि आपल्या अकाउंट मधून ते व्याजाचे पैसे सुद्धा बँक काय करेल, काढून घेईल. ऑल राईट, ह्याला म्हणतात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी. ही फक्त चालू खातेधारकांना असते, करंट सेव्हिंग अकाउंट वाल्यांना अशापैकी कोणतीही नसते. ज्यांचं बचत खाते आहे त्यांना अशा प्रकारची अधिविकर्ष सवलत नसते. ही फक्त कोणाला असते, जे बँकेमध्ये ज्यांचं चालू खाते आहे ते. ओके, डन. त्याच्यानंतर रोखपत, ज्याला ग्रामीण भाषेमध्ये सीसी असं म्हणतात येतात. बँकेमध्ये सीसी केलेलं आहे आणि तिथून आम्ही पैसे काढलेत. आता सीसी म्हणजे काय, साधं सिंपल लॉजिक आहे की तुम्हाला पैसे पाहिजेत, ओके, बट बँक तुम्हाला पाहिजे तेवढे पैसे देते, बट ते पैसे देण्याच्या अगोदर बँक तुम्हाला विचारते की तुम्ही हे पैसे परतफेड कसं करणार आहात, राईट. तुम्ही ह्या पैसे आम्ही तुम्हाला देऊ, बट त्याच्यासाठी बँक तुमच्याकडून काहीतरी जमिनीची कागदपत्र ठेवून घेते, घराची कागदपत्र वगैरे ठेवून घेत असते. आणि मग अशा वेळेस ते कागदपत्र ठेवून घेऊन बँक तुम्हाला पैसे देते. आणि एक सर्टन पिरियड ऑफ टाइम नंतर तुम्ही जर बँकेला ते पैसे परत केले नाहीत तर बँक ती संपत्ती विकून किंवा त्या संपत्तीला टाळा लावण्याचं काम बँक करत असते, राईट, किंवा बँक सील करत असते. तुम्ही तो सेटमॅक्स वर किंवा झी वर आय थिंक रजनीकांतचा एक पिक्चर लागतो, शिवाजी द बॉस, त्याच्यामध्ये दाखवलेला आहे की त्यांना बँकेकडून कर्ज घेते, एन मोमेंटला त्याला कर्जाची परतफेड करता येत नाहीये आणि इन्कम टॅक्स डिपार्टमेंट वाले सुद्धा त्याचे सगळे प्रॉपर्टी काढून घेतात. तर बँक वाले येऊन त्याचे सगळे घर, जमीन, त्याचे कार वगैरे सगळं घेऊन जात असते, राईट. आणि मग त्याला असं दाखवलेलं आहे की त्या कुलूपला असं लाल कलरचा एक पट्टा येऊन त्याला असं सेंटर सील लावण्यात येत असतं, राईट. अशा पद्धतीचा. आता इथं काय सांगण्यात आलेलं आहे, हा एक महत्वाचा लोकप्रिय असा कर्जाचा प्रकार आहे. महत्वाचा आणि लोकप्रिय म्हणजेच काय, मॅक्सिमम लोक अशा प्रकारचे कागदपत्र वगैरे ठेवून बँकेकडून कर्ज घेत असतात. ही सुविधा अधिविकर्षाच्याच पद्धतीने चालविली जाते. अधिविकर्षाच पद्धतीने चालवली म्हणजे वरच्या सारखंच, ओके. एका ठराविक तारणाच्या मार्जिन पर्यंत कर्जदार कर्जाची रक्कम खात्यातून काढू शकतो व रोखपत सुविधा मालमत्तेवर तारण ठेवून दिली जाते. व्याज मंजूर केलेल्या पूर्ण कर्जावर न घेता जेवढी रक्कम कर्ज म्हणून काढली जाते तेवढ्याच ह्याच्यावर आहे. म्हणजे बघा, आता तुम्ही काय केलं, तुम्हाला 20 लाखाचं कर्ज पाहिजे शेताच्या कामासाठी म्हणा, कशाचाही म्हणा. मग तुम्ही काय केलं, बँकेत गेलेत, तुमचे जे शेताची कागदपत्र आहेत ते बँकेत ठेवलीत तारण म्हणून आणि बँकेनं तुमच्या अकाउंटवर 20 लाख टाकले, ओके. आता 20 लाख एकदाच थोडी जाणार आहेत. त्या 20 पैकी सुरुवातीला 2 जातील,
मग 4 लाख जातील, मग 5 लाख जातील. हळूहळू हळूहळू हळू ते तुमच्यातून पैसे जातील तुमच्याकडून, राईट. आणि जर समजा तुम्ही त्या 20 लाख पैकी फक्त 8 लाखाचीच उचल केलं तर बँक तुम्हाला फक्त आणि फक्त 8 लाखांवरच कर्ज आकारते, 20 लाखावर आकारत नाही. आणि मग जसं तुम्ही त्या पैशाचा वापर करून शेतामध्ये बियाणे वगैरे पेरून सगळे मजुरी वगैरे झाली, चांगला पाऊस पडला, उत्पन्न चांगलं झालं, उत्पन्नाची कापणी वगैरे झाली, बाजारामध्ये जाऊन विकल्यानंतर तुम्हाला 12-13 लाख रुपये आले, मग त्या पैशातून बँकेकडून घेतलेले बँकेचे 8चे 8 लाख परत करायचे. राहिलेले जे 4 लाख आहेत ते आता आपल्या स्वतःकडेच राहणार, राईट. मग आपल्याला काही टेन्शन नाही. अशा पद्धतीचं काम कोण करत असतं? रोखपत, सीसी करत असतं. बघा, पहिल्या ह्याच्यामध्ये अधिविकर्ष सवलत, तुमच्या खात्यात पैसे नसेल तर बँक एक्स्ट्रा काही लिमिट पर्यंत तुम्हाला पैसे देते. दुसरं काय? रोखपत. रोखपत म्हणजेच काय की तुमच्या एखाद्या संपत्तीची कागदपत्र बँकेत ठेवायचं आणि बँकेकडून कर्ज घ्यायचं. जेवढं तुम्ही पैसे उचल केलात त्याच्यावरच व्याज लागेल, त्याच्यापेक्षा जास्त रकमेवर नाही. त्याच्यानंतर आहे रोकड कर्जे. रोकड कर्जे तर आपण ऑलरेडी बघितलं होतं. रोकड कर्जामध्ये काय होते बघा की या प्रकारामध्ये बँक कर्जाची संपूर्ण रक्कम कर्जदाराच्या खात्यामध्ये जमा करते. तुम्ही जेवढं लोन घेतलं ते पूर्ण रक्कम तुमच्या खात्यात जमा होणार. जमा झालेल्या रकमेपैकी जेवढीही तुम्ही उचल केलात त्याच्यावरच तुम्हाला काय करण्यात येईल? व्याज आकारण्यात येईल. जर मुद्दलाची रक्कम हप्त्याने परत केली तर जेवढी रक्कम उर्वरित असेल त्यावरच व्याज आकारले जाते. आणि मुद्दल जेवढं तुम्ही बँकेकडून घेतला होता ते रक्कम जर तुम्ही टप्प्याटप्प्याने बँकेला देत गेलात तर मग त्या टप्प्याटप्प्याने बँक तुमच्यावर लोन आकारते. उदाहरणार्थ तुम्हाला 10 लाखाचं लोन मंजूर झालं सर, त्यापैकी 2 लाख आपण उचल केलं, मग बँक कितीवर आकारेल? 2 लाखवर. 2 लाख पैकी तुम्ही 50,000 फेडलात. मग ज्या दिवशी तुम्ही 50,000 फेडलात त्याच्यानंतर पासून ते नेक्स्ट हप्त्यापर्यंत 1.5 लाख रुपये राहतील. मग 1.5 लाखावर बँक कर्ज आकारेल. मग काही दिवसांना तुम्ही 1 लाख दिलेत बँकेला, मग आता राहिले किती? 50. मग बँक काय करेल? 50,000वरच कर्ज आकारेल. ऑल राईट. त्याच्यानंतर असतात सूट देऊन हुंडी वटविणे. सूट देऊन हुंडी वटविणे म्हणजेच काय? इनडायरेक्टली बिल्स ऑफ एक्सचेंज. बिल्स ऑफ एक्सचेंज मध्ये जसं होतं ते सेम इथं सांगण्यात आलेलं आहे. ओके, आता एक्झॅक्ट सूट देऊन हुंडी वटविणे म्हणजेच काय? बघा, इथं काय सांगण्यात आलेलं आहे? एका निश्चित तारखेला किंवा त्यानंतर आदेशक, ड्रॉवर किंवा सेलर आदेशितीकडून रक्कम हुंडी मिळू शकतो. आदेशक या निश्चित तारखेच्या आधीच बँकेवर हुंडी घेऊन बँकेकडून हुंडीवर सूट घेऊन ही रक्कम मिळू शकतो. याचा अर्थ बँकेला हुंडी विकणे होय, पण बँक या हुंडीचे दर्शनी मूल्यापेक्षा कमी मूल्य देऊन अशा प्रकारे ही हुंडी हे एक व्यापारी देयक ट्रेड बिल आहे व बँक हुंडीचा स्वीकार करते. आता ज्यांचं अकाउंट पक्का आहे, ज्यांना अकाउंट बऱ्यापैकी येतं, भाई इथं डिस्कशन बिल्स ऑफ एक्सचेंज आणि त्याच्यामधली एक स्टोरी आहे डिस्काउंटिंग ऑफ अ बिल्स ऑफ एक्सचेंज, ह्याच्याशी रिलेटेड डिस्कशन चालू आहे. आता एक्झॅक्ट इथं सर्वात पहिले नाव सांगण्यात आलेलं आहे तुम्हाला ड्रॉवर, आणि इथं नाव सांगण्यात आलेलं आहे ड्रॉवी. ड्रॉवरला काय शब्द त्यांनी वापरले चेक करा? आदेशक. काय शब्द वापरला त्यांनी? आदेशक. आणि ड्रॉवी साठी काय शब्द वापरला त्यांनी? आदेशिती. व्हायले काय चेक करा. आता उदाहरणार्थ तुम्ही स्वतःला काय समजा? तुम्ही स्वतःला समजा मिस्टर जॉन, हे तुम्ही आहात, तुमचं कॅरेक्टर आहे मिस्टर जॉनचं. आता याचं नाव ट्रिपल एच आहे पण ते प्रोनाऊन्स करायला दर 5 मिनिटाला वेळ जाईल. ओके, सो थोडंसं क्रॉप करूयात. ह्या रेसलरची फोटो आहे. WWE बघत असाल ना तर त्याच्यामध्ये हे दोघं आहेत. ओके, हा, चलो. आता एकीकडे मिस्टर जॉन आहेत आणि एकीकडे मिसेस रिहा. ओके, आता मिसेस रिहाला 50,000 रुपयाच्या वस्तूंची गरज होती. तिच्या घरी कार्यक्रम होता कशाचा तरी, तर ती आपल्या व्यवसायात आली आणि 50,000 रुपयाची वस्तू उधारीवर घेऊन गेली. ओके, आणि आपण रिहाला विचारलं की बाबा तुम्ही पैसे कधी देणार? रिहा म्हणली की माझ्याजवळ सध्या पुरते तर पैसे नाहीयेत, बट मी तुम्हाला 3 महिन्यानंतर पैसे देईल. जॉन म्हणला की ठीक आहे, 3 महिन्यानंतर पैसे देईल तर मग मी एक काम करतो, मला ऍज अ प्रूफ म्हणून हा एक जॉन असे कागद घेतलं, त्या कागदावर लिहिलं की मिसेस रिहानं तिच्याकडून 3 महिन्यासाठी वस्तू घेतले, या तारखेला पैसे घेतले, या तारखेला परत करणार,
3 महिन्यानंतर ती परत करेल. अँड सगळ्या गोष्टी, नाव गाव वस्तू पत्ता सगळं रियाबद्दल त्या कागदावर लिहून टाकलं आणि रियाला म्हणलं की 3 महिन्यानंतर तू पैसे देणार आहेस, ह्या कागदावर सही कर. रिया म्हणली मिस्टर जॉन मी तुम्हाला ओळखते, मला काहीच प्रॉब्लेम नाही. रियानं या कागदावर काय केलं, सही केलं. ओके, आता रिहानं या कागदावर सही केल्यानंतर हा जो कागद आहे ज्याला अकाउंट्स मध्ये म्हणतात बिल ऑफ एक्सचेंज, मराठीमध्ये म्हटलं जातं व्यापारी विपत्र किंवा हुंडी. ओके, आता या कागदावर रिहानं सही केलं तर या कागदाची किंमत किती हजार रुपये आहे, 50,000 रुपये आहे. कारण त्याच्यावर लिहिलेलं आहे की रिहानं जॉनला 50,000 रुपये देणं बाकी आहे आणि ही या तारखेला पैसे देणार आहे. आता जो व्यक्ती हा कागद तयार केला त्याचं नाव काय, जॉन. तर अकाउंटच्या भाषेत लीगल टर्म्स मध्ये जॉनला म्हटलं जाते आदेशक. जॉनला काय म्हटलं जाते, आदेशक. आणि रिहाला काय म्हटलं जाते, आदेशिती. कारण रिहानं हा कागदावर स्वीकार म्हणून, ऍक्सेप्ट म्हणून लिहिलं आणि ह्यानं हे कागद तयार केलेला आहे. आता हा कागद कोणाजवळ असेल, जॉन जवळ असेल. 3 महिन्यानंतर रिहा येईल, जॉनला 50,000 रुपये देईल आणि जॉन काय करेल, हा कागद हिला देऊन टाकेल. राईट. समजा 3 महिन्या अगोदरच आपल्या जॉनला पैशाची गरज पडली तर जॉन काय करेल, सरळ सरळ जॉन जाईल त्याच्या जवळपासच्या बँकेमध्ये. नीट लक्ष द्या, जॉन काय करेल, त्याच्या जवळपासच्या बँकेमध्ये जाईल आणि बँकेला जाऊन म्हणेल जॉन की बँक मॅनेजर सर, आता बघा हा, नीट लक्ष द्या. हा, मिस्टर जॉन बँकेला म्हणेल की बँक मॅनेजर सर, माझ्याजवळ हे 50,000 रुपयाचं व्यापारी विपत्र आहे, ह्याच्यावर रिहानं 50,000 रुपये मला देणार आहे असं ठरवलेलं आहे, पण ते पैसे 3 महिन्यानंतर देणार आहे. आणखी 3 महिने व्हायला बऱ्यापैकी टाइम आहेत, तर हे कागद ठेवून घ्या आणि मला पैसे द्या. बँक म्हणेल की बघा सर, रिहा 3 महिन्यानंतर पैसे देणार आहे आणि 3 महिने व्हायसाठी आणखी जवळपास 75 दिवसच्या आसपास बाकी आहेत आणि तुम्ही आम्हाला हे कागद घेऊन, हा हुंडी घेऊन 50,000 मागत आहात आणि आम्हाला हे 50,000 रुपये 2 महिन्यानंतर मिळतील. बघा ना, आता हा 50,000 रुपयाचा कागद मिस्टर जॉन बँकेला विकायलाय आणि बँकेकडून 50,000 मागायलाय. आता बँक भलेही ते कागद ठेवून घेईल कारण व्हॅल्युएबल डॉक्युमेंट आहे, राईट. आणि बँक काय करेल, 2 महिन्यानंतर म्हणजे 75 दिवस संपल्यानंतर रिहाकडे जाईल, रिहाला एक कागद देईल, रिहाकडून पैसे घेईल. मग बँक मॅनेजर म्हणला की साहेब, आम्ही तुम्हाला आज 50,000 देऊ आणि 75 दिवसानंतर रिहाकडून 50,000 घेऊ, याच्यामध्ये आमचं काय वांग, काहीच फायदा होत नाहीये. मग जॉन म्हणाला की मग आता काय करायचं, उपाय सांगा. तर बँक म्हणली की बाबा हे घ्या, 50,000 रुपयाचे कागद आम्हाला द्या आणि या 50,000च्या बदल्यात आम्ही तुम्हाला 49,000 रुपये देऊ, म्हणजेच आम्हाला 1,000 रुपये फायदा होईल. बँक काय केली, जॉन कडून 50,000 रुपयाचं हुंडी काढून घेतली आणि 49,000 रुपये जॉनला दिली. आता जॉन पण म्हणला की कुठं 75 दिवस वाट बघत बसू, 75 दिवसानंतर तिचे पैसे येणार आहेत, त्याच्यापेक्षा आताच बँकेकडून 1,000 रुपये माझे गेले तर गेले, 49,000 रुपये मी घेऊन टाकतो. मग जॉन म्हणला की ठीक आहे सर, काय प्रॉब्लेम नाही. मग अशा प्रकारे जॉनने हे हुंडी बँकेला विकून टाकली आणि बँकेकडून किती रुपये घेतले, 49,000 रुपये बँकेकडून घेतले. आता बँक काय करेल, मस्त पैकी ही हुंडी 75 दिवस स्वतःजवळ सांभाळून ठेवेल आणि मग 75 दिवस संपल्यानंतर बँक कोणाकडे जाईल, बँकेचा एक माणूस जाईल रिहाकडे आणि रिहाला हे बिल देईल आणि सांगेल की मॅडम, तुम्ही जे बिल जॉनला दिलं होतं त्या बिलाचा मालकी हक्क जॉननं आता आम्हाला दिलेला आहे, हे बिल ओळखून घ्या, शहानिशा करा ही हुंडी आणि आम्हाला पैसे देऊन टाका. मग रिया काय करेल, शहानिशा करेल, तिला वाटेल की हा मीच ऍक्सेप्ट केलेलं बिल आहे. मग रिया काय करेल, जे पैसे जॉनला देणार होती तेच पैसे रिहा कोणाला देईल, बँकेला 50,000 रुपये देईल. अशा प्रकारे बँकेचा 1,000 रुपये काय झाला, फायदा झाला. का, कारण बँकेकडून किती गेले, 49, बँकेला आले किती, 50, गेले 49, आले 50, म्हणजे 1,000 रुपये बँकेला काय झाला, फायदा झाला. यालाच म्हणतात सूट देऊन हुंडी वटविणे. आणि हे 49,000 रुपये जॉन जवळ आल्यामुळं कुठं ना कुठं त्याच्या व्यवसायाच्या भांडवलामध्ये काय झाली, वाढ झाली. तर अशा प्रकारचे व्यापारी हुंड्या घेऊन बँक काय करत असते,
जे आदेशक असतात त्यांना रक्कम उधार देत असते. ऑलराईट, हे होते बँकेचे कमर्शियल बँक की कशा पद्धतीनं व्यापारी बँका व्यावसायिकांना कर्जाऊ स्वरूपात भांडवल वगैरे देत असतात. राईट, आय होप व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडले असतील, एसपी चे कन्सेप्ट क्लिअर होत असतील, सर्व गोष्टी समजत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणखी खूप सारं एसपीचं कंटेंट आपल्या चॅनलवर येत राहणार आहे. आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा तुमचं आवडतं युट्यूब चॅनल DHO अकॅडमी. टाटा बाय बाय, टेक केअर अँड स्टे कनेक्टेड. भेटूयात पुढच्या क्लासमध्ये.